आमच्याकडे जेवढी मतं आहेत त्यापेक्षा अतिरिक्त मतं आम्हाला मिळतील। थोड्याच वेळात आपल्याला कळेल की कोणाची किती मतं कमी झालेली आहेत, कोणत्या पक्षाची किती मतं फुटलेली आहेत। आणि 12 उमेदवार उभे आहेत, 11 उमेदवार निवडून येणार आहेत, एक उमेदवार पडणार आहे। आपण बघाल थोड्याच वेळामध्ये निकाल लागेल। आमचे 9चे 9 उमेदवार महायुतीचे, आमचे 9चे 9 उमेदवार या ठिकाणी 9चे 9 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले असतील आणि चांगल्या मताने त्यावेळेला निवडून येतील। तर आताची घडीची अपडेट, भाजपचे पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके हे सगळे उमेदवार जिंकल्याचं समोर येत आहे। आणि शिंदेच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकले आहेत, कृपाल तुमाने, भावना गवळी। पंकजा मुंडेंच्या खात्यात मतं गेली आहेत 26, त्यामुळे पंकजा मुंडेंना अधिकची वरची मतं मिळालेली आहेत आणि तशीच मतं भाजपच्या इतर उमेदवारांनाही मिळाली आहेत। योगेश टिळेकर मतांची आकडेवारी सध्या 23 असल्याचं समोर येत आहे। परिणय फुकेंची देखील मतांची आकडेवारी सध्या 26 असल्याचं समोर येत आहे। आणि योगेश टिळेकरांच्या मातोश्रींची प्रतिक्रिया येते। युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना ओबीसीचा अध्यक्ष असताना तरी खूप महाराष्ट्रावर काम केलेलं आहे, याची पावती त्याला मिळालेली। धन्यवाद। आई काय तुमची पहिली प्रतिक्रिया? पक्षाने आमच्या चांगला निर्णय घेतला आणि त्याला सक्सेस करून दाखवलं। पक्षाचा आभार। आणि त्यांनी खूप म्हणजे युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना ओबीसीचा अध्यक्ष असताना तरी खूप महाराष्ट्रावर काम केलेलं आहे, याची पावती त्याला मिळालेली। धन्यवाद। आई काय तुमची पहिली प्रतिक्रिया? तर योगेश टिळेकर यांची मतं आहेत 23, त्यांच्या मातोश्रींची प्रतिक्रिया आता आपण बघितली, भावूक झालेल्या होत्या। आणि आता आणखी आकडेवारी जशी समोर येत असते निकाल स्पष्ट होत चाललेले आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने मतं मिळालेत 25, त्यामुळे त्यांनाही 2 मतं, आता 23चा कोटा जर आपण गृहीत धरला तर 2 मतं त्यांच्याकडे अतिरिक्त आहेत। प्रज्ञा सातव त्यांनाही मतं मिळालेत 25, योगेश टिळेकरांना 26, त्यामुळे वरची जी एक्सेस मतं आहेत ती मतं आता नेमकी शेवटच्या 3 उमेदवारांच्या बाबतीत काय निर्णायक ठरतात, कशी निर्णायक ठरतात, कशी असणार आहेत महत्त्वाचं आहे। शिवाजीराव गर्जे मतं आहेत 24। शरद पार्टीने आम्हाला उमेदवारी दिली, योगेश टिळेकरांच्या मुलाची प्रतिक्रिया उमेदवारी दिली आणि विजयी पण झाले। बाबा खूप खूप आनंद होत आहे। याच्यापेक्षा मोठा क्षण आमच्या आयुष्यात अजून नाही घडला, आज सगळ्यात मोठा क्षण। वडील तुझे ना वडील काय पहिली प्रतिक्रिया काय? शरद पार्टीने आम्हाला उमेदवारी दिली, कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली आणि विजयी पण झाले। बाबा खूप खूप आनंद होत आहे। याच्यापेक्षा मोठा क्षण आमच्या आयुष्यात अजून नाही घडला, आज सगळ्यात मोठा क्षण। महायुतीचे 9च्या 9 उमेदवार हे विजयी झाले आहेत। जवळपास 8चा विजय घोषित झाला, 9वा उमेदवार सुद्धा निश्चितपणे विजयी होईल। महायुतीने एकत्रितपणे ही लढाई लढत महाविकास आघाडीवर मात करत महाविकास आघाडीची मतं फुटली आहे। महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांचा महाविकास आघाडीच्या या नरेटिव्ह सेट करण्याच्या राजकारणावर आता विश्वास राहिला नाही आणि म्हणून त्यांच्यापैकी काही आमदारांनी मतदान हे महायुतीच्या उमेदवारांना केलेलं आहे। विधानसभा मान्य एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी। अपडेट येते, सदाभाऊ खोत जिंकलेले आहेत, त्यामुळे महायुतीचे सगळे उमेदवार जिंकलेत। आताची मोठी अपडेट, महायुतीचे सर्व उमेदवार हे विजयी झाले आहेत अशी आताची माहिती आहे। आणि त्याच्यामुळे आता जयंत पाटील की मिलिंद नार्वेकर दोन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यासोबतच सर्व जी राष्ट्रवादीची मंडळी आहेत ती आम्हाला जो काही यश दिलेलं आहे आमच्या सगळ्या आमदारांनी, आमची मतं होती 42, परंतु आम्हाला 47 मतं पडली। ज्यांनी आम्हाला विश्वास दाखवला आणि ज्यांनी आम्हाला मतदान केलं आमच्या दोन्ही उमेदवारांना, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि त्यांनी टाकलेल्या विश्वासाला आमचे उमेदवार निश्चितपणे पात्र राहून पुढची वाटचाल करतील, जनतेचे प्रश्न सोडवतील। मला अतिशय मनापासून माझ्या सगळ्या आमदारांना पण धन्यवाद द्यायचे, त्यांच्याही सगळ्यांचे आभार मानायचे। त्यांच्या हितचिंतकांनी आम्हाला ॲडिशनलची मतं दिलेली आहेत
त्याही माझ्या हितचिंतकांचे मला मनापासून एबीपी माझानं सकाळीच बातमी केली होती, तब्बल 48 मतं अजित पवारांकडे असल्याची. नाही तर ठीक आहे. काँग्रेसमधल्या मतदारांना देखील मदत केली उमेदवार या ठिकाणी निवडून येतील. मला वाटतं शेकापचे जयंत पाटील जे आहेत, जे शरद पवार गटाचे उमेदवार होते, ते ज्या ठिकाणी मागे राहतील असं आता तरी प्रथमदर्शी दिसतं आहे. अजून शेवटपर्यंत सांगता येत नाही या निवडणुकीमध्ये, पण निश्चित आम्हाला अपेक्षा आहे, खात्री आहे की 11चे 11 उमेदवार जे येतील त्याच्यामध्ये महायुतीचे 9 उमेदवार आमचे निश्चित असतील. एक उमेदवार जो पडेल तो महाआघाडीचाच पडेल. महायुतीच्या या विजयामागे अदृश्य शक्ती कुणाची असेल? कारण शरद पवार गटाकडून म्हटलं जात होतं की महायुतीतले अनेक जे उमेदवार आमदार आहेत आमच्या महायुतीतले आमचे कोणतेही आमदार फुटलेले नाहीत, कोणी इकडे तिकडे मतदान केलेलं नाही. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध